37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील रविवार दिनांक 13 जुलै 2025च्या 10 ठळक घडामोडी। शेतकऱ्याच्या नावावर कोट्यवधीचा गाळ, शेतकऱ्याच्याच नावावर लाटला। गाळयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली जलसंधारण विभागाने संस्थेच्या नावावर उचलली कोट्यवधीची बिले, बोगस कामाचे झाले पितळ उघडे। आंबेजवळगा तांडा येथील मुलगी पळवून नेण्याच्या कारणावरून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी 8 जणांवर ग्रामीण पोलीस ठाणे धाराशिव उस्मानाबाद येथे झाला गुन्हा दाखल। आदिवासी विद्यार्थी यांच्या हॉस्टेल भत्त्यात वाढ, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। DBTद्वारे रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार जमा। अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या 5वी व 12वीच्या विद्यार्थिनींना शाळेतच मिळतोय ST पास। ST पास वाटपासाठी ST महामंडळाचे कर्मचारी झाले तैनात। तुळजापूर लातूर रोडवर खंडाळा पाटी येथे रत्नागिरी नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाने सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास धडक दिल्याने जागीच महिला ठार झाली असल्याचे लक्षात आले। तुळजापूर पोलिसांना कळविले। पोलिसांनी केला अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल। तगरभूमी जतवन बुद्धविहार गडदेवदरी येथे वर्षावास महोत्सवात गर्दी उसळली व भोजनाचा ही घेतला बौद्ध अनुयायांनी आनंद। राज्य परिवहन महामंडळाचे परिवहन मंत्री व उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली उस्मानाबाद धाराशिव जिल्हा महामंडळाचे पास बस देऊन बोळवण आणि ज्ञानराज चौगुले यांनी मानले मोठे आभार। लाडक्या बहिणी योजनेपासून वगळल्या जाणार, ऑगस्ट नंतर होणार पडताळणी। लाडक्या बहिणी ही मोबाईलवर द्यावे लागेल लक्ष। अनेक वरिष्ठ अधिकारी व मंत्रालयातील आदेशाला जिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर विभागातील कर्मचारी हे केराची टोपली दाखवतात। अशा अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी जनतेतून होते मागणी। दुपारनंतर सर्वच कार्यालयामध्ये ओस पडत असल्यामुळे सर्वसामान्य जनता रिकाम्या खुर्च्या व टेबल पाहून चिंतेत। जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज जनतेने केली व्यक्त। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी उस्मानाबाद येथील झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच झुंजार SC 37 न्यूज पेज, ब्लॉग पेज फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।